चंद्रयानाची कहाणी खरंच खूप रोमांचकारी आहे। जेव्हा चंद्रयान 1 ची पूर्वतयारी चालू होती तेव्हा एपीजे अब्दुल कलाम सरांनी इस्रोच्या वैज्ञानिकांना एक प्रश्न विचारला, तुमच्याकडे चंद्रावर पोहोचण्याचा पुरावा काय? वैज्ञानिकांनी विचार करून उत्तर दिलं की चंद्राच्या पृष्ठभागाचे चित्र हाच पुरावा। कलाम सर उत्तरले, तेवढे पुरेसे नाही, चंद्रयानावर असं काही उपकरण हवं की जे चंद्राच्या पृष्ठभागावर सोडता येईल, तोच खरा पुरावा। या एका वाक्यामुळे मून इम्पॅक्ट प्रोब याची निर्मिती झाली, ज्यामुळे पुरावाच नव्हे तर चंद्रावर पाणी असल्याची देखील पुष्टी झाली। यातून आपण शिकतो की मूलभूत प्रश्न विचारले की नवीन गोष्टींचा कसा शोध लागतो। चंद्रयान 2008 ते 2015 या कालावधीत जेव्हा भारतीय वैज्ञानिक चंद्रयान 2 वर काम करीत होते तेव्हा चंद्रयानचे ऑर्बिटर आणि रोवर बनवण्याची क्षमता इस्रोकडे होती, पण चंद्रावर उतरण्याचं लँडर यासाठी आपण रशियावर अवलंबून होतो। पण त्याच दरम्यान रशियाने मंगळावर सोडलेलं त्यांचं रॉकेट अपयशी झाल्यामुळे ते ऐनवेळी आपणास मदत करू शकले नाही। या घडामोडीने न डगमगता भारतीय वैज्ञानिकांनी शेवटी स्वतःच कंबर कसली आणि अगदी कमी खर्चात स्वदेशी लँडर तयार केला। खरंच प्रत्येक अडथळ्याचं आपण किती सुंदर रीतीने संधीमध्ये रूपांतर करू शकतो याचं हे प्रत्यंतर आहे। चंद्रयान 3 सन 2023 चंद्रयान 3 चा आराखडा तयार करतानाच प्रत्येक अडचणीवर मात कशी करता येईल या उद्देशानेच विचार केला गेला। तांत्रिक अडचण आल्यास अतिरिक्त इंधनाची तयारी किंवा अधिक अंतर कापण्याची तयारी, तसेच लँडिंग साईट बदलल्यास काही अडचण येऊ नये याची ही पूर्वतयारी केली गेली होती। लँड होत असताना धक्के सहन करण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्याचा पाया अधिक भक्कम केला गेला। विक्रम लँडरच्या चहूबाजूला सौर ऊर्जेचे पॅनल लावण्यात आले, जेणेकरून कसंही लँड झालं तरीही त्यास सतत ऊर्जेचा प्रवाह चालू राहील। अशा प्रकारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत हा सर्वप्रथम देश ठरला। खरंच मागील अपयशातून भारत नुसता शिकलाच नाही तर खंबीरपणे पुन्हा उभं राहून उभ्या विश्वाला त्यांनी एक सुंदर धडा शिकवला। धन्य ते वैज्ञानिक आणि धन्य ती भारत भूमी।